जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला माहितच आहे, सगळ्यांना माहितच झालं असेल की परमिट आता भेटणार नाहीये. काही दिवसासाठी स्टे आलाय, तर हा स्टे उठू पण शकतो आणि नाही पण उठू शकत. आता का नाही उठू शकत तुम्हाला सांगतो, कारण गाड्या भरपूर झालेल्या आहेत आणि ट्रॅफिक जास्त होते रिक्षामुळे. अक्षरशः गल्लीत 10-10 रिक्षा उभ्या असतात आणि जे रिक्षावर बिझनेस करत नाही त्यांनी पण रिक्षा घेतलेली आहे. सरकारी नोकरीवाले असो ते प्रायव्हेट नोकरीवाले असू दे, त्यांनी रिक्षा घेतलेली आहे. त्याच्यामुळे काय होतंय की रोडवर गर्दी जास्त आहे आणि थोडक्यात की ट्रॅफिक होतंय. त्याच्यामुळं वरतून धंदा कमी झालेला आहे. ते सरकारला काय करायचंय, धंदा कमी होऊ दे नाही तर होऊ दे, पण मेन म्हणजे ट्रॅफिक जास्त झालेलं आहे रोडवर. त्याच्यामुळं स्टे आणलेला आहे. आता हा स्टे उठवू पण शकतो, पण नाही आता समजा उठवलाच नाही तर काय करायचं, तर याच्यावरचा आजचा व्हिडिओ आहे आपला. तर पहा मित्रांनो, जवळजवळ तुम्हाला सांगतो एक 9-10 वर्षापूर्वी, अंदाजे सांगतोय तुम्हाला, 2017ची गोष्ट आहे काहीतरी. त्यावेळेस परमिट चालू झाले की एवढे परमिट वाटले. आता ठीक आहे, जरा बंद केलेत, पण आता नवीन बरेच लोक आहेत की त्यांना रिक्षा धंद्यात यायचंय. तर त्यांनी काय करायचं, काय ऑप्शन आहेत त्यांच्यासमोर, तर त्याच्याविषयी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा मित्रांनो, बेरोजगारी एवढी वाढलेली आहे की प्रत्येक जण डबल इन्कम वाढवायचा प्रयत्न करतोय. जसं की आता मी रिक्षा चालवतोय, रिक्षावर माझा सहसा पोट भरत नाही, कुटुंबाचं पोट भरत नाही, तर मी दुसरा धंदा शोधतोय. तर एखादा जॉब करतोय तर तो रिक्षा चालवायचा विचार करतोय, कारण 3-4 तास चालवले 400-500 रुपये भेटतील, अशा आशेवर लोक परमिट काढत असतात, रिक्षा घेत असतात. तर मित्रांनो, आता काही जणांना की हेच खूपतं की अरे हा काम बी करतोय आणि रिक्षा बी चालवतोय, त्याच्यामुळे आमचा धंदा होत नाही. तर असं काही नसतं मित्रांनो. तुमच्या म्हणजे थोडक्यात की मनगटात जर ताकद असेल ना, तुमचा धंदा होणार. तुम्ही मेहनत केली तर तुमचा धंदा होणार. तर असं की एखाद्यावर अरे हा जॉब करतोय त्यांच्यामुळे आमचा धंदा होत नाही, यांचे परमिट बंद करा, यांचे परमिट घ्या, हे एक कारण आहे फक्त. आता तुमचं काय रिक्षावर पोट भरतंय का? तुम्ही पण करा ना एक काम कुठं. आता जे जुने रिक्षावाले आहेत, ते फक्त रिक्षा चालवतात, फक्त रिक्षावरच असतं त्यांचं, म्हणजे ते विचार बी करत नाही दुसरा की एक्स्ट्रा इन्कम साठी काय करावं. तर त्याच्या आणि जे करतंय ना, जे परमिट घेणारे विचार करते, रिक्षा घ्यायचा विचार करते, तर त्याला तुम्ही असं हे करू नका की बाबा असं आहे की मोनोपॉली मोनोपॉली म्हणजे की आपलंच सगळं पाहिजे, आपलंच सगळं पाहिजे असं आहे काही रिक्षावाल्यांचं. म्हणजे नाही, सगळा धंदा आपल्यालाच पाहिजे, ह्याच्यात नवीन कुणी घुसायलाच नको, असे लोक आहेत. पण जाऊ द्या. तर आता आपला काय विषय होता की तुम्हाला जर आता परमिट तर बंद झाले, आता नवीन रिक्षा धंद्यात यायचं असेल, खरंच तुम्ही गरजू आहात, महाराष्ट्रीयन नागरिक आहात, आणि त्याच्यासाठी सांगतोय मित्रांनो, आपण फक्त युपी बिहाऱ्यांना मदत नाही करत. थोडक्यात की मदत झाली नाही पाहिजे आपल्या हातातून. त्याच्यासाठी आपले व्हिडिओ सगळे मराठीतच असतात. आणि त्याच्यासाठी सांगतोय तुम्हाला की जर तुम्हाला रिक्षा धंद्यात यायचंय, पहिला ऑप्शन आहे तुम्हाला 5 वर्ष परमिट घेऊन, म्हणजे 5 वर्ष परमिट असलेली रिक्षा विकत घ्यायची, जुनी, 5 वर्षासाठी. 5 वर्ष घ्या नाही तर 10 वर्ष घ्या. 5 वर्ष परमिट रिक्षावर चढवलेलं असते, रिक्षा जुनी असते, आणि 5 वर्षासाठी ती रिक्षा तुमच्याकडे असणार. प्रत्येक वर्षी तुम्हाला ती रिक्षा पासिंग करायची. पासिंग म्हणजे 2 वर्षाला पासिंग असते. प्रत्येक वर्षी इन्शुरन्स गाडी क्लिअर ठेवायची, ते तुमच्याकडे असतं, आणि गाडीचा खर्च सगळा तुमच्याकडेच असणार. वरतून गाडीची प्राइस असते 1.5 लाख. गाडीच्या कंडिशनवर असते. गाडीचं जर लोन बाकी असेल तर साधारण सांगतो तुम्हाला 1.5 लाखापर्यंत एक चांगली रिक्षा येते 5 वर्षासाठी. जुनी रिक्षा 5 वर्षासाठी. आता प्रत्येक वर्षी 2 वर्षाला काही पासिंग असते, ते तुमच्याकडे खर्च आहे, आणि परमिट पासिंगचा खर्च पण तुमच्याकडेच असणार, रिक्षा पासिंगचा खर्च तुमच्याकडेच असणार, असं आहे. आणि एवढंच. आणि दुसरा ऑप्शन आहे की इलेक्ट्रिक रिक्षा घेण्याचा. आता तुम्ही इलेक्ट्रिक रिक्षा घेणार आहेत, परमिट त्याला लागत नाही, ठीक आहे, काही दिवस तरी लागणार नाही असं मग मला तर काही असं वाटतंय की काही दिवसांनी लागेल. पण परमिट नसताना रिक्षा ती जवळजवळ जाईल तुम्हाला 3.5 लाखापर्यंत. बजाजची गोगो आहे, गोगो, आणि टीव्हीएसची पण आहे इलेक्ट्रिक रिक्षा, त्याचं काही नाव माहित नाही आपल्याला. तर आता इलेक्ट्रिक रिक्षा घेणार आहेत तुम्हाला, असं मी सांगत नाही डिटेलमध्ये, पण 3.5 लाख रुपये पकडून चला, रिक्षाची प्राइस आहे. आता चार्जिंग करायचं, आता चार्जिंग कुठं करायचं, एकतर घरी नाही तर चार्जिंग स्टेशन असतात. चार्जिंग स्टेशनला गेले की तिथे तुमच्याकडून पैसे घेणार बऱ्यापैकी, आणि घरी केली तर फ्रीमध्ये होणार. पण घरी केली रिस्क आहे. बरं, समजा काय झालं, वायरिंग जळाली, शॉर्ट सर्किट झालं, अख्खं वायरिंग जळते घराची, तर त्याच्यामुळे ती घरी लावणं एक रिस्कच आहे. आणि 1.5-2 तास तरी लागतात. तसं सीएनजी गाडीचं कसं असतं की पंपावर गेला 2 मिनिटात सीएनजी भरला जातो आणि निघतो आपण. आणि तसंच
मेन प्रॉब्लेम आहे की बॅटरीचा. इलेक्ट्रिक रिक्षाला जर समजा खराब झाली तर आता रिप्लेसमेंट आहे, 2 वर्षाची वॉरंटी आहे काहीतरी. पण जर खराब झाली, कंपनी सांगायला पहिल्यांदा भरपूर काय काय सांगते 150चा ऍव्हरेज आहे. एकदा बॅटरी चार्ज झाल्यावर 150 किलोमीटर गाडी जाणार आहे. पण तसं नसतं होत मित्रांनो. गाडीची आपल्या रोडची कंडिशन कशी आहे, कमी जास्त, कधी खड्डे, कधी हे, कधी ते झालं, वायरिंगला आपल्या बॅटरीला काय प्रॉब्लेम झाला आणि समजा त्याच्यात प्रॉब्लेम होऊ शकतो बॅटरीला इलेक्ट्रिक रिक्षाचा. तर हे वरतून वरतून सांगतोय तुम्हाला माहिती. फक्त तुम्हाला काही कळावं की बाबा परमिट बंद झाले आणि आता रिक्षा धंद्यात यायचं तर आहे आणि काय करायला पाहिजे. तर त्याच्यासाठी सांगतो, इलेक्ट्रिक रिक्षा हा तुमचा सेकंडरी ऑप्शन असला पाहिजे. पहिला ऑप्शन मी तर म्हणेन की 5 वर्षासाठी तुम्ही रिक्षा घेऊ शकता कुणाची तरी. भरपूर असे भेटतील तुम्हाला की अरे धंदाच नाही म्हणून विकून टाकतो 5 वर्षासाठी रिक्षा, 10 वर्षासाठी विकून टाकतो. तर तुम्हाला सांगतो, उन्हाळा आहे, धंदा होत नाही म्हणजे थोडक्यात की कमी झालेला आहे. तरी अशा कितीतरी ट्रिप्स आहेत की आपण उचलत नाही. त्याच ट्रिपा इकडं तिकडं जाणार, त्यांनी काय आपल्याला, मला तर काही फरक पडत नाही किती बी रिक्षा येऊ दे. मी सकाळी पहाटे 5 वाजता लॉग इन करतो, 5 ते आता सध्या 1 वाजेपर्यंत काम करणार आणि घरी जाणार. असं मला फरक पडत नाही की अरे 100 रिक्षा वाढू दे नाही तर 150 रिक्षा. प्रत्येक जण पोटा पाण्यासाठी करत असतो. कोणाला काय आपला काय 2 नंबरचा धंदा नाहीये, 3 नंबरचा धंदा नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येक जण पोटासाठीच करत असतो मित्रांनो. तुमचा धंदा होत नाही तर तुम्ही काय करा, असं बोलू नका अरे धंदा नाही, रिक्षा वाढला, धंदाच होत नाही. तर लवकर निघा. आणि धंदा तो शेवटी धंदा आहे, कमी जास्त होत राहतो. आज कमी झाला, उद्या जास्त होईल. तुमच्या ट्रिपवर आहे, तुम्ही कुठली ट्रिप उचलताय, किती कॅन्सल करताय, हा धंदा त्याच्यावर डिपेंड असतो. कितीचं भाडं उचलताय त्याच्यावर डिपेंड असतो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला सांगितलंय की बाबा परमिट तर बंद झाले. तुमच्याकडे फक्त ऑप्शन काय की 2 ऑप्शन आहेत. एकतर आपलं जुनी रिक्षा घ्या 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी, नाहीतर दुसरं ऑप्शन आहे इलेक्ट्रिक रिक्षा घ्या. तुमच्या रिस्कवर घ्या. धंदा कमी जास्त होतो मित्रांनो. परत नका म्हणू की अरे धंदाच होत नाही, मी तुझे व्हिडिओ बघून रिक्षा घेतली. पर धंदा कसा असतो, डिपेंड असतो प्रत्येक दिवशी, एरियावर डिपेंड असतो. आता समजा तुम्ही बस स्टँड आहे, शेअरिंग रिक्षा तिथूनच चालतात, रेल्वे स्टेशन पण तिथं जवळपासच आहे, मग तुमचा धंदा कसा होईल, कमीच होणार ना. तर तुम्हाला त्याच्यासाठी जिकडे धंदा आहे ना तिकडे यायला लागल राहायला. तर धंदा हा कधी पण एरिया वाईज, दिवसा वाईज आणि समजा कॉलेज, शाळा आहे, पिक्चरचा टॉकीज आहे, हॉस्पिटल आहे मोठं, अशा एरियात धंदा होऊ शकतो. स्टेशन आहे, मेट्रो स्टेशन आहे, अशा धंद्यात म्हणजे अशा एरियात होऊ शकतो. पण आडबाजूला इकडं तिकडं धंदा हा कमी होतो. तर मित्रांनो, तुमच्या रिस्कवर घ्या, माझे व्हिडिओ बघून घेऊ नका. शेवटी नंतर तुम्ही म्हणाल की अरे ह्याचे व्हिडिओ बघून मी रिक्षा घेतली आणि माझा धंदाच होत नाही. तर बोलणारे खूप जण असतात, मला काही त्याचा फरक पडत नाही. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट जरूर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.